मुल्क के दीगर शहरों की तरह नांदेड़ में भी यौम आज़ादी की तकरीब का जोश व खरोश के साथ अहतमाम किया गया। कोरोना के सबब इस मरतबा यौम आज़ादी तकरीब को निहायत महदूद पैमाने पर ही मनाया गया। मरकजी सतह पर जिला कलेक्टर दफ्तर में परचम कुशाई की तकरीब का इनेकाद किया गया। रियासत के काबीनी वजीर व नांदेड़ जिले के इंचार्ज वजीर अशोक चौहान ने तिरंगा लहराया और झंडे को सलामी दी। यहाँ पर ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न हुआ। आगे के लिए आदेश। नांदेड़ कॉलेज में किया है। यौम आज़ादी की तकरीब से खिताब के दौरान अशोक चौहान ने सभी देशवासियों को यौम आज़ादी की मुबारकबाद पेश की। उन्होंने कहा कि मुल्क के मौजूदा हालात में जहां एक तरफ कोरोना जैसी वबा से मुकाबला किया जा रहा है तो दूसरी तरफ मुल्क में कौमी यकजहती को बरकरार रखने के लिए भी तमाम लोगों को आगे आने की जरूरत है। कोरोना के खिलाफ जारी लड़ाई में तिब्बी अमले की जानिब से की जा रही कोशिशों को काबिल सताइश बताया। तकरीब के दौरान तालीमी शोबे में नुमाया कारकर्दगी का मुजाहरा करने वाले मुंतखब तलबा को एजाज से नवाजा गया। इसी तरह मुख्तलिफ शोबों में नुमाया कारकर्दगी का मुजाहरा करने वाले मुंतखब शख्सियात को भी एजाज़ात दिए गए। तकरीब के इख्तिताम पर अशोक चौहान ने तहरीक आज़ादी में शरीक हुए मुजाहिदीन आज़ादी जिन्हें मेहमान खुसूसी की हैसियत से मदऊ किया गया था उनसे मुलाकातें की और उन्हें मुबारकबाद पेश की। बंधू आणि भगिनींनो, स्वातंत्र्य दिनाच्या आपल्या सर्वांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो। आजचा दिवस देशासाठी ज्यांनी ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, ज्या ज्ञात अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांनी देशासाठी आपलं सर्वस्व अर्पण केलं, त्यांना प्रथम मी वंदन करतो। आजचा दिवस त्यांच्या बलिदानाचं स्मरण करण्याचा हा महत्त्वपूर्ण दिवस आहे आणि हे स्मरण केवळ शब्दांच्या माध्यमातून व्यक्त करून भागणार नाही, तर देशाच्या प्रती, लोकशाही प्रती आपली जी जबाबदारी आणि आपलं जे कर्तव्य आहे ते प्रामाणिकपणे पार पाडून आपलं देशप्रेम, आपली कर्तव्य दक्षता पार पाडण्याचा आजचा हा कालावधी आहे। राष्ट्रपिता महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना अबुल कलाम आझाद यांच्यासारखे असंख्य सैनानी अनेक वर्ष स्वातंत्र्याचा लढा चालवला। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला घटना दिली आणि या घटनेच्या माध्यमातून या देशाला लोकशाही मिळाली, सर्वसामान्य माणसाला आपले अधिकार मिळाले। श्रीमंत असो, गरीब असो, कुठल्याही जाती धर्माचा असो, प्रत्येकाला समान अधिकार बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून मिळवून दिला। मित्रांनो, आपली ही पुढची पिढी खऱ्या अर्थाने भाग्यवान आहे की आपल्या पिढीला मागच्या पिढीने जे काही हाल अपेक्षा सहन केला, जो लढा दिला, तो लढा आपल्याला द्यायची गरज पडली नाही आणि आपण त्याही दिलेल्या स्वातंत्र्यातून आपण या देशाला उभं करण्याचं काम आज प्रामाणिकपणे प्रत्येकाने जबाबदारीने बजावलं पाहिजे, की निश्चित आपल्या सर्वांच्या माध्यमातून अपेक्षा आहे। मित्रांनो,
आजच्या नवीन पिढीवर मोठी जबाबदारी आहे. देशाची एकता आणि एकात्मता उन्नत राखण्याची, देशामधला एकोपा जास्त सलोखा राखण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे. आणि त्यामुळे ही जबाबदारी पार पाडत असताना आज विशेषतः जे भयंकर संकट आपल्या समोर आहे, जी महामारीला आपण समोर चालले, कोरोनासारख्या महामारीला, त्याचा गंभीरपणे मुकाबला आपण सर्वजण मिळून आज करत आहोत. मी प्रशासनाचे आभार मानेन, डॉक्टर्सचे आभार मानेन, नर्सेस, वॉर्ड बॉयज यांचे आभार मानेन, जिल्हा पोलीस प्रशासनाचे आभार मानेन, महसूल प्रशासनाचे आभार मानेन आणि सर्व शासकीय आणि त्याचबरोबर जनतेचे आभार मानेन. गेल्या 4 ते 5 महिन्यापासून आपण अतिशय संयमाने या सर्व प्रसंगाला समोर जात आहोत. अनेक लोक याच्यामध्ये मृत्युमुखी पडले, परंतु खरे वॉरियर आपण कोरोना वॉरियर्स म्हणून हा लढा तीव्रपणे आजही चालू ठेवलेला आहे. आणि मला खात्री आहे आगामी काळामध्ये या सगळ्या महामारीवर मात करून पुन्हा एकदा जनजीवन आपलं सुरळीत नियमित पार पडेल अशा प्रकारचा प्रयत्न प्रामाणिकपणे सर्वजण करत आहे. देशामध्ये संख्या फार मोठी बाधित झालेली आहे. औषधोपचार सुरू आहेत, ठिकठिकाणी प्रयत्नांची पराकाष्ठा जागतिक पातळीवर सुरू आहे, परंतु अजूनही पूर्णपणे आपण यशस्वी झालो असं म्हणता येणार नाही. मित्र, म्हणून या सर्व संकटाला आपल्या समोर जात असताना आपल्याला खूप परिश्रम घ्यावा लागणार, खूप संयम बाळगावा लागणार आहे. तुम्हाला या निमित्ताने मुद्दाम नमूद करावं असं वाटतं आणि म्हणून तुमचे मी प्रथम सर्वांचे आभार मानतो. मित्र, जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून पुनश्च एकदा या जिल्ह्याची जबाबदारी मी स्वीकारलेली आहे. माझ्याकडे असलेलं पालकत्व आणि माझ्याकडे असलेला विभाग या दोघांच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यामधल्या पायाभूत सुविधा असो, ग्रामीण भागातल्या पायाभूत सुविधा, मग रस्ते असतील, ग्रामीण रस्ते असतील, स्पांदन रस्ते असतील, त्या सर्वांना दर्जेवृत्त करून मुबलक निधी मिळावा असा माझा प्रयत्न पहिल्यापासून होता. पण कोरोनामुळे या निधीला काठी बसलेली आहे, थोडासा त्याच्यामध्ये कमतरता आलेली आहे. परंतु हा सगळा पैसा जो काही आहे निधीचा, तो आपण पूर्णपणे आपण जो वापर करत आहोत ते आपल्या सगळ्या वैद्यकीय सेवेकरता वापरत आहोत. आपले हॉस्पिटल अद्ययावत करत आहोत, मेडिकल कॉलेज आपलं अद्ययावत करत आहोत आणि या सगळ्या माध्यमातून सामान्य माणसाला, गरजूंना विनामूल्य चांगली उत्कृष्ट मेडिकल सेवा उपलब्ध व्हावी असा प्रयत्न निश्चित आम्हा सर्वांचा मिळून चाललेला मला अपेक्षा आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्यातून आपण सर्व निर्विघ्नपणे पार पाडू शकू. आपलं शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असो, आपलं सिव्हिल हॉस्पिटल असो, या ठिकाणच्या सुविधा अद्ययावत करून अर्धवट राहिलेली कामं पूर्ण करण्याच्या मार्गावर आहे. त्याचबरोबर जिल्ह्याची आपली न्यायालयाची नवीन इमारत ही आता त्याला पूर्णपणे जागा उपलब्ध करून, जे कवठ्यामध्ये जागा उपलब्ध आपण करून दिलेली आहे. नवीन इमारत मंजूर झालेली आहे, त्याला आपण मार्गी लावलेले आहे. जिल्ह्यामध्ये बाकीच्या विकासात्मक कामाला निधी आणण्याचा माझा प्रयत्न आहे. त्यातून त्या सगळ्या कामाला निश्चित गती मिळेल असं मानायला काय हरकत नाही आहे. त्यामुळे मित्र म्हणून अधिक वेळ मी घेणार नाही. न्यायालयाची कामं असोत, त्याचबरोबर मेडिकल सेवा उत्कृष्ट करण्याच्या दृष्टिकोनातून त्याच्यामध्ये काही बदल करण्याचा माझा मानस आहे आणि म्हणून तेही काम आपण लवकरच हाती घेणार आहोत. मला मुद्दाम या ठिकाणी सांगितलं पाहिजे. आता हा सर्वच गोष्टी इथे कुठे खाली भाषणामध्ये उल्लेख करणं शक्य नाही आहे, परंतु कालांतराने देखील त्याचा उल्लेख मी निश्चित करणार आहे. यंदाचा पाऊस बरा आहे, सुरुवात बरी आहे आणि यंदा धरणं सुद्धा बऱ्यापैकी भरलेले 50% आसपास धरणामध्ये पाणी उपलब्ध झाले. त्यामुळे पाण्याचा विषय कसा चिंतेचा राहिलेला नाही आहे. ईश्वरकडे एवढीच प्रार्थना आहे की बळीराजाला यातून ताकद मिळो, ईश्वराने आपल्या सर्वांना शक्ती देऊ आणि या सगळ्या कठीण प्रसंगाला समोर जात असताना आपल्या सर्वांच्या सहकार्याने आगामी काळामध्ये आपण यशस्वी होऊया अशा प्रकारची अपेक्षा करून मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.